नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मोनालिसा प्लाझा, सेंट रिजेन्सी रोड, कोपरखैर आणि पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत. तिथे राहणाऱ्या प्रज्ञा शमिक श्रीवास्तव या वहिनींना भेटणार आहोत. आजपासून होम मिनिस्टरच्या या प्रवासात अजून काहीतरी वेगळं गवसतं का ते शोधणार आहोत. बघूया, थोडीशी गंमत, थोडीशी मजा, थोडीशी थट्टा, थोडीशी मस्करी, थोड्याशा गप्पा, थोडासा खेळ आणि भरपूर आनंद. बघूया काय होणार आजच्या भागात. चला, यांच्यासाठी सुद्धा एक सरप्राईज देऊया. भेटूया श्रीवास्तव कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. हिमालयात आहेत बर्फांच्या राशी, शमिकरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय सांगता. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर माझे, नमस्कार. ही आई, नमस्कार. वडील, नमस्कार. बहीण, नमस्कार. मामी, नमस्कार. मावशी, नमस्कार. त्या बहिणी आणि ती मैत्रीण माझी. नमस्कार. बरं, या खेळामध्ये सगळ्यात आधी जरा चिठ्ठ्या गोळा करूया. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 शाळा कुठली? शाळा माझी महात्मा गांधी विद्या मंदिर, तुमची शाळा? माझी विद्याप्रसारक मंडळ कुठे? मुलुंड. तुम्ही? बँड्रा. अरे लांब होता म्हणजे. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी माझ्या आई बाबा, तेव्हा मी जॉईंट फॅमिलीत राहायचो, काका काकी पण होते. काय करायचे आई बाबा? आई बाबा माझे दोघे पण गव्हर्नमेंट सर्वंट होते, आता रिटायर झाले दोघे. आणि तुमच्याकडे? माझे आई वडील आहेत आणि माझा धाकटा भाऊ आहे. आणि आई रेल्वेज मध्ये होती, आता रिटायर झाली. आणि बाबांचा बिझनेस आहे. पण मग तुमची ओळख कुठली? आमची ऑफिस मधली ओळख. मग काय झालं? एक दिवशी बरं, मी चमत्कार एक झाला. सांगतो. खरं तर आजपासून लव्ह मॅरेजच पाहिजे असं नाहीये. त्यामुळे आता पुन्हा एकदा होम मिनिस्टरचा हा कॅमेरा प्रत्येकाच्या घरात येणार आहे. पण आता बऱ्याचशा घरांमध्ये लव्ह मॅरेज झालेली आहेत, त्याला तुम्ही काय करणार आहात? तेव्हा आता बिंदास नावं नोंदवा, कारण आजपासून जरा काही गमती जमती सुद्धा धक्का देणाऱ्या बदललेल्या आहेत. आपण लवकरच कळतील नेमक्या काय त्या. पण त्याआधी मग काय झालं ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये भेटलो आम्ही, म्हणजे मी आधी जॉईन केलेलं, नंतर मग ह्याने जॉईन केलं एप्रिलमध्ये. तेव्हा बघितलेलं मी ह्याला, पण मी म्हटलं आहे साधासा मुलगा, काय साधासा मुलगा. काय त्या तुम्हाला बघताय ते तुम्हाला माहिती होतं? हिच्या मैत्रिणीने सांगितलेलं मला काय की माझी एक फ्रेंड इंटरेस्टेड आहे. इंटरेस्टेड? डायरेक्ट इंटरेस्टेड नाही, म्हणजे ती तुझ्याबद्दल विचारत असते असं सांगितलेलं. असंच विचारलेलं कोण आहे हा मुलगा, नाव विचारलेलं, तर तिने जाऊन सांगितलं होतं. मग आम्ही कॅफेटेरियामध्ये पहिल्यांदा भेटलेलो. तर कॅफेटेरियामध्ये पिझ्झाची पार्टी होती, तेव्हा हिचं आगमन झालेलं. आगमन तर तेव्हा मी बघितलेलं हिला. आणि मग आमचं बर्थडे सेम डेटला आहे. सेम डेटला, सेम इयर पण आहे आणि टाइम पण सेमच आहे. टाइम पण सेम? टाइम पण म्हणजे मी अर्धा तास मोठी आहे त्यापेक्षा. मग तसंच केक कटिंगच्या वेळी थोडं बोलणं वगैरे झालं. आणि मग ऑनलाईन सोशल साईटवर बोलता बोलता मग पुढे गेलं. म्हणजे यांनी प्रपोज केलं की तुम्ही केलं? प्रपोज मी केलं. का हो? काय करावं लागलं, काय आवडली एवढी की करावं लागलं प्रपोज. काय अशी जादू केली? काय म्हणजे तो छान साधा एकदम शांत मुलगा होता, सर्वांपेक्षा वेगळा होता, मला आवडायला लागला. आणि मग हळूहळू तो मला सारखा बोलवायचा, मूवीला येतेस का? सकाळी नाही म्हटलं तर दुपारी पुन्हा विचारायचा. रोज विचारायचे? रोज नाही, पण Weekend ला. विचारायचं विकेंडला वगैरे, सुट्टी असतात. आणि आमची नाईट शिफ्ट होती, तर मग 3:30 पर्यंत आमचं ऑफिस असायचं. आणि माझ्या मित्रांना वगैरे माहिती नव्हतं एवढं याचं. तर हा ऑफिसमध्ये असं काम करतो असं थोडं दाखवून थांबून राहायचं आणि मला घरी सोडायला काम करायचं.
काय खरं काय आहे? बरं झालं आज खरं बोलतायत त्या. काय काय करायचं? म्हणजे काम करत राहायचा तोपर्यंत आणि सगळे माझे फ्रेंड्स वगैरे गेले की मग मला घरी ड्रॉप करायला यायचं. पण मग घरी कळलं कसं? घरी मग कळलेलं. माझी आई हुशार आहे खूप. लॉक वगैरे तिला माझ्या मोबाईलचं माहिती होतं व्यवस्थित. मग हिला आधीच समजलेलं पण तिने मला विचारलं नव्हतं आणि बहिणीला वगैरे पण समजलेलं हळूहळू. मग एक दिवस त्यांनी मला विचारलं थोडं इनडायरेक्टली, मग मी सांगितलं. पण हा नॉर्थ इंडियन आहे. मग काय झालं? आईची रिॲक्शन काय होती? छान मराठी बोलायचं त्यांच्याशी, मग थोडे झाले इम्प्रेस. मग हळूहळू हा झाली. आणि तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या घरी ऍक्च्युली मी सांगितलेलं आईला आणि आई थोडी अशी घाबरलेली, कारण अचानक 25 वर्ष काय नाही आणि 26 इयरला सांगितलं की अशी मुलगी आवडते मला. तर त्यांचं रिॲक्शन थोडासा ऑकवर्ड होता, पण नंतर सगळं बरं झालं. आईनी बाबांना सांगितलेलं, मी पण कन्व्हिन्स केलं, तर एवढी प्रॉब्लेम नाही झाली. पण मग त्याच्यानंतर व्यवस्थित लग्न झालं? सगळं व्यवस्थित झालं. हो ना? नंतर एकदा असंच भेटायला बोलवलं आईने त्यांना आणि मग आम्ही गणपतीला गेलो आणि ते एकदा भेटायला आले. मग एंगेजमेंट ठरवूनच गेले. मग आता आम्हालाच समजलं नाही की कधी झालं पटा. आणि मग त्यांचं लग्न झालं. हा मला मग लग्नाच्या वेळेस दोन्ही घरातली लोक हो सगळे एकदम मस्त सगळे होतं. खुश होते. आजपासून एक जरा वेगळा राऊंड आपण घेणार आहोत. खेळ सोपा आहे, टेन्शन घेऊ नका. हा जरा आलाय टेन्शन. 3 गाणी आहेत या ठिकाणी, 5 वाद्य आहेत. एक गाणं आहे ना, ते वाजवण्याची संधी तुम्हाला मिळणार. गाणं वाजवत असताना ओठांची हालचाल करायची नाही आणि ते तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हे गाणं वाजवल्यानंतर यांनी अचूक ते गाणं ओळखलं तर पहिलं 500 रुपयाचं बक्षीस मिळणार. दुसरं गाण्याची संधी ही यांच्यात पार्टनरपैकी दुसऱ्याला मिळणार. त्यांनी वाद्य निवडायचं, त्यांनी गाणं वाजवायचं. तेही गाणं ओळखलं तर आणखी 500 रुपये मिळणार. मग तिसरं गाणं दोघेही वाजवणार आणि मग ते तिसरंही गाणं तुम्ही ओळखलं की तिसरे 500 रुपये तर मिळणारच, पण त्याच्याच बरोबर तिन्ही गाणी ओळखली म्हणून आणखी 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळणार. आणि या राऊंड नंतर तुम्हाला खात्रीने सांगतो की होम मिनिस्टरचा कॅमेरा कधी कुठल्या घरात जाईल माहिती नाही. त्याच्यामुळे जो तो आपल्या मनातली गाणी गायला लागणार आहे. घराघरात वाद्य वाजायला लागणार आहेत आणि अनेक भांड्यांचा आवाज कमी होऊन सुरांचा नाद घरात निनादू लागेल. त्या शुभेच्छा. घरात पॉझिटिव्ह सूर वाजू द्या. बघूया काय होणार या खेळात. तयार आहात? हो हो. सज्ज आहात? 3 गाणी आहेत. पहिलं गाणं वाजवण्याचं आव्हान कोण घेणार तुमच्या दोघांपैकी? ठीक. पण दुसरं तुमच्याचकडे येणार आहे. चालेल, तेव्हापर्यंत मी प्रिपेअर होईल. बरं, आधी तुम्ही वाद्य निवडताय की आधी गाणं बघताय? आधी गाणं बघ. कुठलंही घ्या. बघा याच्यामध्ये इथे बासरी आहे, इथे माउथ ऑर्गन आहे, एक स्वरवाद्य आहे, एक तालवाद्य. जर तुम्ही सुरुवातीलाच या 2 पैकी एक निवडलं तर पुढचं या 3घांपैकी एक त्यांना वाजवावं लागणार. मला सोडून आतापर्यंत काहीच वाजवलं नाही तिने. हा? बघितलं, बोलून घेतलं तेवढ्यात. चला, माउथ ऑर्गन घेतलेला आहे. यापूर्वी कधी माउथ ऑर्गन वाजवलाय? फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम. पण मला सांगा, ह्यांचं माउथ नेहमी सुरू असतं? तेच एक ऑर्गनायझर सुरू असतं. काय काम नाही करत का मी? बरं ठीक आहे, यातलं एक गाणं ओळखायचं. कुठलं पाहिजे ते तुम्ही मला नंबर सांगा. 1, 2, 3. 2 नंबर. 2 नंबर. 1, 2, 3. परत एक संधी. त्याच्यानंतर त्या गाणं कुठलं ते सांगणार. हा, मग मला तुमची रिॲक्शन बघायची. हा, 1 मिनिट. 1, 2, 3. वा, करेक्ट वाजवलंय. कारण मला माहितीये कुठलं आहे ते. थांबा थांबा थांबा. तुम्ही ओळखलं? हा. मला तर खालचा हॉर्नचा आवाज आला. आता हे बक्षीस जाणार कारण अजून ओळखलेलं नाही ना. शेवटची संधी. 1, 2 आणि 3. मराठी गाणं आहे नाही? बर, हे गाणं कुठलं आहे तुम्हाला माहिती हो होतं? मला माहिती आहे. बरोबर ना? म्हणजे तुम्ही तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने वाजवलं. नाही म्हणजे मी नाही वाजवलं बरोबर. मलाच नाही समजलं वाजवल्यावर काय होतं. आता कुठलं गाणं होतं ते हा गाऊन सांगतील. सांगा. हिची चाल तू. आता त्यांच्याकडे गाणं आहे. मला बघायचंय बायकोला आज बक्षीस मिळवून देणार का? हा, आता वाद्य कुठलं घेताय तुम्ही? हे घ्या, असं बघा. हा, बोला. हा,
हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा अशी संधी मिळू शकते. परत परत एकदा. परत एकदा वाजवा, शेवटची संधी. हा, थांबा. मग सारखं बक्षीस जाईल. पहिलं सांगा. म्हणून गाणं गाऊन दाखवायचं. 1 2 3 4. दुसरं गाणं सांगा. पहिलेच नाही बोललेलं, पुन्हा कशाला गायला आणि चान्स घालवला. आता तिसरं शेवटची संधी. ताथय्या ताथय्या हो. आता बघा ते वाजवून गातील, मग तुम्हाला कळेल कुठलं गाणं. फक्त गाणार नाही 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 नाही, पण साधारणतः तुम्ही मनात गात होता ते मी पकडतो. थांबा, तुम्ही वाजवा. हा, सोला कडोला. एवढं व्यवस्थित वाजवलेलं, आता काय वाजवलं. बरं आता बघा 2 संधी गेली आहेत. 1000 रुपये मिळवून देण्याची संधी आहे. आता दोघे मिळून एक गाणं वाजवणार आहे. आता ओळखा सगळ्यांनी व्यवस्थित. हो का, व्यवस्थित. 1 2 3. हळू 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 वाजवा, हळू. मी पहिल्यांदा वाजवते. म्हणा 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 म्हणा. अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आता या पहिल्या राऊंड मध्ये आपण बघितलं की फक्त 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. तुमच्या दोघांपेक्षा ना आता कोणीतरी अजून तुमच्या मदतीला आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. यातल्या 2 चिठ्ठ्या करा. एक तुम्ही 1 2. या 2 जणी किंवा 2 जण कोण मला माहिती नाही. ते कोण? पहिली चिठ्ठी राधिका पवनीकर, अंजना पावसकर. बघा या कार्यक्रमामध्ये इतका वेळ मिस्टर होते, आता तुम्ही दोघी आलेले आहात. तुम्ही आधी मला यांची ओळख करून द्या. ही मैत्रीण माझी. नमस्कार. कधीपासूनची मैत्रीण? कॉलेजची मैत्रीण. MCA. कुठलं कॉलेज? हिरे कॉलेज, बँड्रा. मला यांच्या स्वभावाबद्दल सांगा ना. कॉलेजमध्ये असताना कसा होता स्वभाव? अतिशय मनमिळावू, म्हणजे कोणाशीही पटकन मैत्री करेल अशीच. सर्वात महत्वाचं म्हणजे एकदम हेल्पिंग नेचर. एकत्र फिरायला जाणं वगैरे असं तुमचं खूप व्हायचं. हो. खूप फिरलो. पण ते तिकडे उभे आहेत, ते आले जेव्हा यांच्यामध्ये, त्याच्यानंतर तुमचं फिरणं कमी झालं का? थोडंफार. तेव्हा हिचं लग्न झालेलं ऍक्च्युली. ह्याचं जेव्हा मी हिला सांगितलं ना तेव्हा हिने खूप ओरडलेली मला. काय सांगता? म्हणजे फोन अगदी मी असा लांब ठेवलेला. का ओरडला होता? अगं तुला कोण मराठी मुलगा कसा नाही मिळाला. मी म्हंटल का तू त्याच्याशी बोल, तो इतका मराठी छान बोलतो, तुला वाटणारच नाही. हे तुम्हाला माहिती होतं? नाही, हे आता कळालं मला. तुम्हाला हे माहिती नव्हतं? मग आज माहित पडलं असतं तर बोलवलंच नसतं. मावशी, तुमच्याशी आता बोलायचं आहे आम्हाला. तुम्ही कुठे असता राहायला? मी बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनी. तुम्हाला हे माहिती होतं काय चाललंय ते? नाही, सुरुवातीला तरी नाहीच. नाही. पण तुमचं कसं काय, म्हणजे लहानपणापासून? लहानपणापासून म्हणजे ती आमचं बाळच. हा. मोठ्या बहिणीची मुलगी ना, त्यामुळे आमचं सुरुवातीला खूप लाड, सगळ्या भावशांकडनं तिचे खूप लाड. तिने लहान असताना निबंध लिहिलेला, माझी आई म्हणून. पण त्या निबंधामुळे माझ्या मैत्रिणीचा तुटणारा संसार जुळला. तो निबंध मला इतका आवडलेला की तो माझ्याकडे ठेवलेला मी. आणि तो निबंध त्या मैत्रिणीने एकदा नकळत वाचला, आणि तो वाचल्यानंतर तिचा दुसऱ्या दिवशी डायव्होर्सची सही होणार होती लास्ट. ती तिने केली नाही, कॅन्सल केली ती तिने. आज जिकडे कुठे असेल हो. तिथे तिचा संसार हो, सुखाचा हो, चाललेला हो. आहे. काय वाटतं आता? काय सांगाल तुम्ही जावयाबद्दल? जावई खूपच छान. जेव्हा कळलं तेव्हा फक्त थोडा राग आला होता. थोडं. हो ना. आता एकदम चांगला आहे खूप जावई. छान. तुमची मुलगी जावयाला खूप कामाला लावते हो. नाही, बरं बरं बरं, गंमत. पण मला आता तुम्हाला दोघांना विचारायचंय. पहिल्या खेळात त्यांच्याबरोबर हे बसले होते तेव्हा यांना 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता पुढच्या खेळात तुमच्या दोघांच्या साथीने मी त्यांनाही पाठवणार आहे. हा,
या घरात तुम्ही राऊंड मारायचा. किचन, बेडरूम, जिथे जिथे जायचं तिथे जायचं. तुम्ही सगळ्या गोष्टी बघायच्या. इथे यायचं. माझी प्रश्नपत्रिका तयार आहे. तुम्हाला मी या घरातल्या काही प्रश्न विचारणार आहे आणि ते प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर बरोबर आलं की तुम्हाला 3 बक्षिसं मिळणार आहे. पहिलं बक्षीस जर बरोबर आलं तर मिळणार चांदीचं नाणं आणि अर्थातच ज्या बक्षीस मिळवून देणार त्यांना सुद्धा काहीतरी हातात बक्षीस मिळणार. हा, म्हणजे उत्तरं कोणाची बरोबर येणार त्यावर बक्षीस मिळणार. तुम्ही पण आहात त्यामध्ये, लक्षात ठेवा. दुसरं बक्षीस बरोबर आलं तर मिळणार चांदीचा कुंकवाचा करंडा आणि तिसरं बक्षीस बरोबर आलं तर अन्नपूर्णेची मूर्ती मिळणार या घरामध्ये. तेव्हा बघूया काय होणार. आणि आता वेळ सुरू झाल्यानंतर हे तिघेही घरामध्ये जाणार आहेत. आता तुम्ही 1, 2 आणि आपणही मदतीला जायचं. बघूया काय होणार. तीन प्रश्न आहेत, 3 उत्तर आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच आहे. त्यामुळे पहिले 2 प्रश्न आहेत ना, ते तुमच्या दोघांपैकी कोण उत्तर देणार का तुमच्यापैकी कोणी मदत करणार. यांचं उत्तर येईल, मग अंदाजाने मी तुमचं उत्तर विचारीन आणि मग ज्यांचं उत्तर बरोबर येणार त्यांना बक्षीस मिळणार. हा, प्रश्न पहिला कोणासाठी, तुमच्यासाठी. एका रूम मध्ये किचन सारखाच ओटा आहे. हा, हो. त्या ओट्याच्या खाली किती गॅसचे सिलेंडर आहे? 2. तुमच्यापैकी कोणाचं काय म्हणणं आहे? अभिनंदन. पहिलं बक्षीस चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं आणि हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी. या घरातल्या रेफ्रिजरेटर मध्ये किती फळं आहेत? 5 फळ आहेत. 5 फळं आहेत. बर, आई सांगा. 4 आहेत. 4 फळं आहेत. थांबा, अजून कोण? तुम्ही सांगा. 7 आहेत. किती प्रकारची ना? किती फळ आहेत एकूण? तुम्ही 4 सांगितले, तुम्ही 7. 9 8 12. चला, तुमचं काय म्हणणं आहे? फ्रीजच नाही बघितली. आणि याचं बरोबर उत्तर आहे 9. अभिनंदन. ती भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. बहिणीने मिळवून दिलेला आहे हा चांदीचा करंडा. आता यानंतर एक वस्तू आम्ही या घरात कुठेतरी लपवून ठेवलेली आहे आणि ती मिस्टरांना घेऊन यायची आहे. क्ल्यू मी देणार आहे. तुम्ही जर ती वस्तू बरोबर जाऊन आणली तर वहिनींना नक्कीच ती अन्नपूर्णा बक्षीस म्हणून मिळणार. बघूया काय होणार. क्ल्यू आहे आपटा आणि पाणी प्या. आपटा आणि पाणी प्या. 15 अन्नपूर्णेची मूर्ती आहे तिकडे. साधा नारळ बघ शमिक. आई कुठे ठेवलेला नारळ? 10 9 8 खाली बास्केट 7 खाली 6 कांदे होते ना, 5 ते बघ. मिळाली. 4 शेवटची 2 सेकंद राहिलेली असताना तुम्हाला ही अन्नपूर्णेची मूर्ती मिळालेली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. किती छान. हो की सुंदर नाही? मूर्ती. हा, सुंदर आहे. सांगायचंय या दोघांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तिने थोड्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवलं. लेकीने तुमचं काय पाहिजे? थोडं चिल मारून एन्जॉय करायला पाहिजे. एन्जॉय केलं पाहिजे. पाठी रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. पुढे वेळ काढून सगळ्यांकडे यायला पाहिजे. बघा, नकळत तक्रारी पण यायला लागल्या. फोन पण करायला पाहिजे अधून मधून. आईस्क्रीम कमी खाल्लं पाहिजे. दोघंही खूप छानच आहे, प्रश्नच नाही. त्याला म्हणतात मावशी. आता तुम्ही सांगा की यांनी कुठला बदल केला पाहिजे? जगाभराचा लोड डोक्यावर घेऊन चालायला नको. सगळं सोडायला पाहिजे आणि स्वतःसाठी एन्जॉय करायला पाहिजे स्वतःची. आणि त्यांनी थोडं हेल्थ कडे लक्ष द्यायला पाहिजे. या घरामध्ये सगळं ऐश्वर्य आहेच, पण ती अन्नपूर्णाही आज या घरात येऊन स्थिरावलेली आहे. येणाऱ्या प्रत्येकाचं तितकंच आदरातिथ्य हो आणि दोघांचेही आत्ताचे जे स्वभाव आहेत एकमेकांना पूरक, तेच अजून वाढत राहू. तब्येतीकडे मात्र लक्ष द्यावं ही प्रार्थना आणि घरात या भरभराट हो अशी मागणी करतो. त्याच अन्नपूर्णेच्या चरणी
आणि सन्मानाचा क्षण याच क्षणी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.